नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती वयवाढीचं जे आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती, त्याबद्दल तिथं सध्या काय वातावरण आहे, मुलांना काय अडचणी येत आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे। त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर सरकारला याचा काही लॉस आहे का, याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असणे गरजेचं आहे, परंतु मुंबईमध्ये जो पाऊस सध्या चालू आहे त्या पावसामुळे बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सहभाग घेता येत नाही। पण जे प्रॉपर मुंबईमधील विद्यार्थी आहेत त्यांनी तुम्ही सहभाग घ्या। नक्कीच हे आंदोलन एकट्याचं नाही मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर त्यांची मदत केला तर हे लढा फक्त एकट्याचा नसून हा लढा संपूर्ण पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांचा आहे। त्यासाठी तुम्ही तिथे ज्यांना शक्य आहे हजर होणं किंवा त्यांना सहभाग घेता येईल त्यांनी नक्की सहभाग घ्या। ज्याला होत नसेल तर आता सध्या मुंबईच्या ट्रेनसुद्धा बंद करण्यात आले, जे बाहेरगावून येणाऱ्या ट्रेन जाणाऱ्या ट्रेन पावसाच्या वातावरणामुळे त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिला तरी तुम्ही तुमच्या आमदारांना खासदारांना आपल्या जिल्ह्यातल्या तरी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की त्यामुळे या आंदोलनात तुमची सुद्धा मदत होईल। आता हे आंदोलन झाल्यामुळे किंवा यांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यामध्ये सरकारचा काही लॉस आहे का, की हे आंदोलन मान्य करू शकतात का, किंवा हे जे मागण्या आहेत फक्त महाराष्ट्रामध्येच आहे का, किंवा बाहेरच्या जिल्ह्या म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा ह्या मागण्या पूर्ण झाल्यात किंवा वयवाढ एवढी भेटलेली आहे का। तर मित्रांनो, दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा जे वयोमर्यादा आहे पोलीस भरतीची ही ओपनसाठी 33 वर्ष आणि कास्टसाठी 38 वर्ष लागू आहे। आता जस्ट मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लागू झालेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये जरी लागू झाली तर याची सरकारला किंवा विद्यार्थ्यांना काहीही याचा लॉस होणार नाही। बघा, जे सरकारला तुम्ही वय वाढून दिलं यासाठी काही तुम्हाला एक्स्ट्रा जागा काढायच्या नाही, तुमच्या जागा जेवढ्या काढायच्या तुम्हाला तेवढ्याच काढायच्या आहेत। पण याबद्दल जेवढे फॉर्म जास्त येतील याचं चलन तुम्हाला फॉर्मची संख्यासुद्धा जास्त येणार आहे, त्यामुळे तुम्हाला चलनसुद्धा जास्त येणार आहे, त्याच्यामुळं सरकारचा काही लॉस होणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना सुद्धा आता काही मुलांना वाटत असेल की वय वाढ जर भेटली तर कॉम्पिटिशन वाढणार आहे, मग आमचा लॉस होऊ शकतो, तर आम्ही त्यांना सपोर्ट नाही केलेला बरा। पण असं नाही मित्रांनो, ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे शेवटी तेच लागणार आहे। त्यासाठी तुम्ही जर त्यांना सपोर्ट केला तर तुमचा काही लॉस होणार नाही। तुमची क्वालिटी असेल तर तुम्ही 100% लागाल, त्यांची क्वालिटी असेल तर त्यांनी 100% लागाल। पण हे बघा, काही असे कारणं असतात की पोलीस भरती निघणं लेट होते भरती निघायला, किंवा आता बघा मागे कोरोना काळामुळे भरतीमध्ये लेट झाली, भरती 2-3 वर्ष निघाली नाही, त्यामुळे जे मुलांचं वयामध्ये डिफरन्स झाला किंवा असे काही कारणं आले तर मुलांना भरतीपासून मागे राहावं लागतं। पण हे जर ह्यामध्ये तुम्ही सपोर्ट केलात, आज तुम्ही असं कोणासोबतही होऊ नये की त्यांना त्यांचं वय संपूचेपर्यंत त्यांना भरतीपासून लांब राहता, लवकरात लवकर सगळेजण भरती व्हायला पाहिजे। परंतु जर उद्या तुमचं सुद्धा वय संपलं तर ह्याचा फायदा नक्कीच तुम्हाला लागू शकतो। जर तुम्ही ओपनचे असाल तर तुम्हाला 28 वर्षानंतर 1-2 वर्ष भरती बघितला तर तुमचं वय संपलं, जर 33 केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा आहे। कास्टचा सुद्धा तसाच फायदा आहे की बाबा हे जे कॉम्पिटिशन वाढतं कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे ज्यांचं वय बसेल तुम्हाला जास्त भेटेल तर नक्कीच तुम्हाला थोडासा वेळ भेटू शकतो किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। आता ज्याच्या क्वालिटीवर आधारित आहे, शेवटी तुमची क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही कधीही लागू शकता। परंतु असे काही कारणं झाले की भरती पुढे गेली, काही कारणामुळे जागा कमी निघाल्या, अशामध्ये 100 विद्यार्थी जर मित्रांनो फॉर्म भरले तिथं एक जर जागा असेल तर एकालाच लागायचं आहे। मग असं नाही की 99 खूपच लूज होते किंवा त्यांना काहीच येत नव्हतं, असं नाही, पण त्या जागेसाठी एकालाच घेणार हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे तुम्ही होता होईल तेवढे सपोर्ट करा त्यांचा, आणि ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर बऱ्याच मित्रांची स्वप्न पूर्ण होतील, जे एक संधी मागत आहेत किंवा त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे किंवा ते लागू शकतात एवढा विश्वास आहे या भरतीला। तर नक्कीच त्यांना सुद्धा तुमच्या सपोर्टमुळे चांगली एक त्यांना पुन्हा
पॉझिटिव्ह भेटेल आणि तुम्ही जर तिथं सहभाग झाला तर त्यांची मागण्या लवकर पूर्ण होऊ शकतात. तर मित्रांनो, सर्वजण त्यांना सहभाग घ्या आणि पोलीस भरतीचं आंदोलन लवकरच संपेल आणि त्याच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील अशी एक आशा आहे आणि हे होईल. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.